झी 24 तास, एक पाऊल पुढे। नाशिक जवळच्या पंचशील नगरमधून बेपत्ता झालेल्या 2 मुलांचा तपास झी मराठी आणि झी 24 तास यांच्या पाठपुराव्यामुळे लागलाय। गेल्या महिन्याभरापासून बेपत्ता असलेल्या 2 मुलांना आपल्या पालकांची भेट झाल्याचा हा क्षण झी 24 तासच्या कॅमेऱ्यात टिपला गेलाय। नाशिकच्या गंजमाळ जवळील पंचशील नगरमध्ये राहणारी ही 2 लहान मुलं सार्थक शिर्के आणि ऋतिक कदम। आज त्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतोय, पण गेला 1 महिना त्यांनी आपल्या लाडक्या मुलांच्या चिंतेत कसा काढला असावा हा विचार करूनच अंगावर काटा येतो। 22 जानेवारीला ही 2 शाळकरी मुलं आपल्या घराजवळून गायब झाली होती। त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी पोलिसांकडे ते हरवल्याची तक्रारही केली। पोलिसांनी शोधही सुरू केला, पण काही तपास लागला नाही। दरम्यान ही मुलं सीएसटी स्टेशनवर मुरबाडच्या समतोल फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांना सापडली। त्यांनी या मुलांना आपल्या संस्थेत नेलं। या संस्थेत झी मराठीवरच्या लोकप्रिय मधली सुट्टी या कार्यक्रमाचं चित्रीकरण झालं। या कार्यक्रमात सार्थक आणि ऋतिक 22 फेब्रुवारीला दिसल्यानं त्यांच्या घरच्यांनी पोलिसांमार्फत झी 24 तासशी संपर्क केला आणि या मुलांची पालकांची भेट झाली। सलील कुलकर्णी यांचा एक प्रोग्राम आहे, मतदान आहे। त्याने 2 मिनिटाचं भाषण केलेलं आहे। त्यांनी सांगितलंय त्यावेळी त्या शूटमध्ये टीव्हीवर ते दाखवलं, त्या मला म्हणजे त्या प्रकारे ते त्या लोकांना कळालं आणि मग तिथून मग त्यांनी पोलीस स्टेशन, मग तिथून ते हवालदार घेऊन इथपर्यंत पोहोचतायत। आपल्यावर नेमका काय प्रसंग घडला होता हे देखील या लहान मुलांनी सांगितलं। गाली बघली आणि पूजा स्टेशनवर गेलो आणि सार्थकला तेव्हा दारू सापडले होते आणि मग आम्ही दोघांनी वडापाव काढलं होतं। आम्ही पुढे गेलो ना, झोपलो। मग तिथून आम्ही उतरलो ठाण्याला आलो। मग आम्ही नाही का पहिले पहिले आम्ही स्टेशनवर आम्ही बाहेर निघलो तर नाही का वापिस चाललो मध्ये। तुला मग इकडे कोण घेऊन आलं तुला तिकडून? नाही का झोया दीदी आणि पूनम दीदी। झी 24 तासनंही सामाजिक दायित्व लक्षात घेत सातत्यानं या गोष्टीचा पाठपुरावा केला। त्यामुळे या 2 लहानग्यांची आपल्या पालकांची भेट झाली। या लहानग्यांच्या पालकांनीही झी 24 तासचे आभार मानले। शाळेत जाऊन पाहिलं तर म्हणे आज तुमचा मुलगा काही शाळेत आला नाही। तर मी तिकडं खूप शोधलं, मी रडायला लागले। मग नंतर 10 वाजता मग मी पोलीस स्टेशनला गेले, मग कंप्लेंट केली का माझा मुलगा नाही म्हणून, का तर माझ्या मुलाकडे 4 आणे पण नव्हते। तो 22 तारखेलाच हरवला आणि मला 22 तारखेलाच तो दिसला टीव्हीवरती आणि म्हणजे इथं भेटलाय ते म्हणजे खूपच आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी की तुमच्या संस्थेकडे होतात, त्याबद्दल म्हणजे सगळ्यांचेच मी आभार मानते। सार्थक आणि ऋतिकला झी 24 तास आणि झी मराठीच्या सहकार्यामुळेच आपल्या पालकांना भेटता आलं। अशा प्रकारे सामान्यांना मदत करण्याचं व्रत झी 24 तास यापुढेही सुरूच ठेवेल यात शंका नाही। नाशिकहून मुकुल कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास, एक पाऊल पुढे।